डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। प्रभाग क्रमांक 10 क मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रचाराचा शुभारंभ केला। आज दिनांक 4 रोजी रविवारी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत असून प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत। शहरात विविध राजकीय पक्षांकडून संपर्क कार्यालयांचं उद्घाटन, प्रचार रॅली, पदयात्रा व जाहीर सभा यांच्या माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे। अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं अत्यंत वेगळ्या सामाजिक आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या पद्धतीनं प्रचाराची सुरुवात करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे। जालना महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 क मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारानं शहरातील मस्तगड येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत प्रचाराचा शुभारंभ केला। सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या विचारांवर आधारित या प्रचारामुळे प्रभागात सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे। यावेळी बोलताना ॲडव्होकेट जहीर शेख यांनी सांगितले की त्यांच्या भाऊजाई या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार असून गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांनी, महिला, युवक आणि वंचित घटकांनी त्यांना बहुमतानं विजयी करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे। ॲडव्होकेट जहीर शेख पुढे म्हणाले की आतापर्यंत या प्रभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवकांकडून ठोस आणि लोकहिताचं विकास कामं झालेली नाहीयेत। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, वीज, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा। आज आमच्या कदीरभाईच्या मिसेसचा त्या ठिकाणी फॉर्म आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून। त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे। वार्ड क्रमांक 10 क मधून त्या उभ्या आहेत आणि त्या प्रचाराची सुरुवात करण्यासाठी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात केलेली आहे। मी क्रमांक 10च्या सर्व वोटर बंधूंना, मतदारांना विनंती करतो की त्यांनी आमच्या कदीरभाईच्या गॅस सिलेंडर या निशाणीवर आपलं मतदान करून त्यांना मतदानात निवडून आणावं। कारण खऱ्या अर्थाने या देशामध्ये, या राज्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये जर लोकशाही आबाजी ठेवायची असेल तर आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ते आमच्या या वार्डातून उभे आहेत। त्यांनी एक धाडसी पाऊल त्या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्यांना मतदान करावं ही मी या ठिकाणी आवाहन करतो। ॲडव्होकेट जहीर सय्यद कदीरुद्दीन यांचा भाऊ असून प्रभाग क्रमांक 10 क यामधून माझ्या भावाची पत्नी रुखसाना कदीरुद्दीन सय्यद ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाने निवडणूक लढवित आहे। तसेच जर प्रभाग क्रमांक 10 क किंवा 10 अ ते ड याचा विचार केला असता कोणत्याही नगरसेवकांनी त्यांचे कर्तव्य पार पाडलेले नाही, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नाहीत। तसेच सदर पूर्ण प्रभागामध्ये कुठेही तुम्हाला जी सोय, नागरिकांना जी सोय सेवा पाहिजे ती परिपूर्ण नाही। सगळीकडे घाणीचे साम्राज्य, तसेच नळाची पाण्याची पाणीपुरवठा हा वेळेवर होत नाही। तसेच अजून जे रस्ते वगैरे आहे, नाल्या आहे, साफसफाई या प्रकारचे सर्व कामे हे अर्धवट आहे। तसेच कोणत्याही नगरसेवकांनी इथे येऊन कधीही या वार्डमध्ये कोणतेही काम केलेले नाही। त्यामुळे आज आम्ही वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमाने एक चांगलं नेतृत्व म्हणून आणि पूर्ण हिम्मतीने, एकजुटीने या प्रभागातून निवडणूक लढवत आहोत। त्यामुळे मला सर्व जनतेस विनंती आहे की त्यांनी माझी भाऊजाई रुखसाना कदीरुद्दीन सय्यद हीच वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे गॅस सिलेंडर यावर मतदान करून त्याला विजय करून आणून द्यावे। तसेच मी तुम्हाला या माध्यमातून एक वचन देतोय, जर माझी भाऊजाई ही निवडून आली तर आपल्या प्रभाग क्रमांक 10 अ ते ड मध्ये जे काही समस्या असतील ते सर्व समस्या आमच्याकडून जेवढे पूर्ण होतील पूर्ण सातत्याने सर्व प्रयत्नाने ते आम्ही पूर्ण करण्याची तुम्हाला हमी देतो। बस हे ॲडव्होकेट सय्यद जहीर